आपण दररोज वर्कशॉपमध्ये काही ना काही नवीन नवीन शिकत असतो आणि शिकत असताना काही नवीन नवीन आयडिया, काय काय कन्सेप्ट, काय काय थीम आपल्याला ऑटोमॅटिक सुचत जात. कारण आर्टला सीमा नसते. शेवटच्या श्वासापर्यंत तुमची डिझाईन बनली जाते. एक नवीन कॅनव्हासवर काही फोटो ओव्हरलॅप करायचे आणि त्यातून एक नवीन हटके क्रिएशन करायचं. म्हणजे या गोष्टी थोड्याशा वेगळ्या आर्टिस्ट लुक देणाऱ्या असतात. आणि एक तर हा आवडीचा विषय आहे. आर्ट, कला हा आवडीचा विषय आहे. आपण बघतोय की दोन प्रकारच्या लाईट्स असतात. एक नॅचरल लाईट आणि एक क्रिएट केलेली लाईट, आणि एक आर्टिफिशियल लाईट जे आपण क्रिएट केली, जी पोर्ट्रा लाईट्स टाकली, अजून काही वेगळी लाईट्स आपण त्याच्यामध्ये ऍड केल्या, 2-3 पद्धतीच्या लाईट्स ऍड केल्या. त्या बॉडी पार्ट वर पडलेल्या लाईटिंगच्या शेडला पकडून आपण क्रिएशन केलं तर ते थोडस युनिक वाटतं. ह्यातून तुमचं क्रिएशन दिसायला पाहिजे. एका सब्जेक्टवर 2-3 पद्धतीनं लाईट यूज करायच्या आणि मग असे फोटो त्या नवीन वॉलपेपरवर घेऊन बॅकग्राऊंड क्रिएट करून त्याच्यावर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं क्रिएशन करायचं. त्यातून थीम क्रिएट करायची, आयडिया यूज करायची, वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिएशन करायचं. या सगळ्या गोष्टी युनिक असतात. आज तुम्हाला फोटोशॉप समजला, फोटोशॉपची आवड निर्माण झाली, फोटोशॉपची रचना समजायला लागली, दररोज तुम्ही सकाळी टाइम टू टाइम बसायला लागला, म्हणजे तुमच्यामध्ये आवड निर्माण झाली, तुमच्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण झाली. एखादी अवघड गोष्ट असते ती सोप्या पद्धतीने जर आपण आत्मसात केली तर आपल्याला तर नंतर खूप सहज आपल्याला ते जमून जातं. म्हणजेच काय, तुम्ही टाइम टू टाइम बसता, शिकता, प्रॅक्टिस करता आणि शिकवलेल्या टॉपिकवर लगेच तुम्ही त्याच्यावर वर्क पण करता. कारण कसं होतं, तुम्हाला पूर्ण फोटोशॉप जर शिकायचं असेल तर तुम्हाला टाइम द्यावा लागेल. असं कुठं 5 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये असं कुठं फोटोशॉप शिकून होत नाही बरं का. ऍक्च्युली मलाच ही कन्सेप्ट मान्य नाही. म्हणून मी काय केलं, जो 15 दिवसाचा क्लास होता तो 1 महिन्याचा केला. कारण मी अभ्यास खूप केलाय फोटोशॉप मध्ये. आज जवळजवळ 15-16 वर्ष वयाची मी ह्याच्यामध्ये घालवलेले. त्यामुळं कधीही न संपणारं नॉलेज माझ्या मनामध्ये स्टोअर मी करून ठेवले, माझ्या माइंड मध्ये मी स्टोअर केले. त्यामुळे मला कुठल्या टिप्स, कुठल्या नोट्स, कुठलं काय लागत नाही. संपूर्ण फोटोशॉप, क्रिएशन, आर्ट ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये, माझ्या माइंड मध्ये सेट झालेल्या आहे. असं मला कुठल्याही एखाद्या नवीन पीसीला जरी नेऊन बसवलं आणि तिथे जरी लेक्चर द्यायला सांगितलं आणि जरी बॅकग्राऊंड नसले तरी पण मी एका इमेज वर तुम्हाला क्रिएशन करून दाखवतो. काय लागतं हो एका कलाकाराला, काय लागतं? एक आहे बघा, या कलेमधून मोठ्या प्रमाणात पैसा कसा जनरेट करायचा, की तुम्ही स्वतः डिसिजन घ्यायला पाहिजे, तुम्ही स्वतः शिकायला पाहिजे. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा विचार तुम्ही स्वतः करायला पाहिजे. आता येणारं सीझन चांगलं आहे, चांगली कामं करा, अल्बम चांगले बनवा, क्रिएशन चांगले करा. आज ग्रुपमध्ये मी राजेंद्र खंडावळ सरांना मी खरंच अप्रिशिएट करतो. त्याने एक पोस्टर डिझाईन करून पाठवले, खूप चांगलं, मला आवडलं. त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला समजल्या की बाबा हा म्हणजे कसं आहे की तुमच्यातले गट दिसले, तुमच्यातलं आर्ट मला आता दिसायला चालू झालं. मी तुम्हाला कालच बोललो की मी प्रत्येक स्टुडंटचे वर्क बघतोय. मी कोण काय डिझाईन करते, कुणाचं डिझायनिंग कसं आहे, कुणाच्या डिझाईन मध्ये काय कमी आहे. आपण ठरवलं ना, आपला हा ग्रुप आहे, आपला हा फॅमिली ग्रुप आहे वर्कशॉप मध्ये. या ग्रुपमध्ये येणारे जे फोटो आहेत क्लायंटचे, ते कुणी कुणाला व्हायरल करायचे नाहीत. पण तुम्ही स्वतःचं क्रिएशन त्या ग्रुपमध्ये अपलोड करत जावा, टाकत जावा. जसे तुमचे फोटो आहेत तसे माझे पण फोटो आहेत, जसे माझे फोटो आहेत तसे तुमचे पण फोटो आहेत. आणि तरी पण तुम्हाला काय वाटलं तर pixel.com वर जावा, तिथून काय फोटो अपलोड करा, त्या फोटोवर काम करा आणि मग तुमची प्रोफाईल मजबूत करत जावा. इन्स्टाला तुम्हाला मार्केटिंग करायचंय, फेसबुकला तुम्हाला मार्केटिंग करायचंय, बनवलेले पेजेस, समजा आता एक 15-20 पेजेस बनवले तर युट्यूबला पण तुम्ही ते अपलोड करू शकता. मार्केट करण्यासाठी, तुम्हाला मार्केटमध्ये गाजावाजा करण्यासाठी मेन म्हणजे तुमच्या मुळात की तुमच्या रक्तात आर्ट भिनलं पाहिजे. आणि ते जर आर्ट जर भिनलं तर तुम्ही जबरदस्त पैसा, इन्कम जनरेट करू शकताय.
कलाकार हा कधी श्रीमंत नसतो, त्यानं आयुष्य फक्त कलेला वाहून घेतलं, पण ह्या कलेमधून पैसा जनरेट करणं हे तुमचं टॅलेंट आहे, हे तुमचं स्किल आहे आणि ते आपण करायचं आहे. जिथं आपण कमी आहे, ज्या गोष्टी आपल्यामध्ये कमी आहेत त्या गोष्टी अभ्यासानं, प्रॅक्टिसनं, फोटोशॉप बेसिक पासून बारीक बारीक बारकावे लक्षात घेऊन आपण स्वतःला अपडेट व्हायचं आहे की कुठलाही फोटो आला तर त्याला सहज एडिट करता आला पाहिजे. कारण लहानपणापासूनच आर्ट तुमच्यामध्ये आहे, आता फक्त ते बाहेर काढायची वेळ आल्या. कारण आता हे मार्केट आहे, आता डिजिटल मार्केट आहे, सोशल मार्केट आहे, डिजिटल मार्केट आहे, लक्षात ठेवा. आणि या डिजिटल युगामध्ये नवीन नवीन येणारी टेक्नॉलॉजी आपल्याला शिकायची आहे. शिकण्यासाठी आपली धडपड पाहिजे, शिकण्यासाठी आपल्याला तरपड पाहिजे, ती नशा आतमध्ये आपली भिनली पाहिजे. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. फोटोग्राफी म्हटलं की लाईट, शॅडो आणि कलरची व्हेरिएशन, क्रिएशन करत असताना कलरची व्हेरिएशन, ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या लाईट्स आहेत, एक नॅचरल लाईट आणि क्रिएट केलेली लाईट. आता नॅचरल लाईट म्हणजे काय, पण फोटोशॉप मध्ये काय आर्टिफिशियल लाईट आपण स्वतः क्रिएट करून काय इमेज क्रिएट करतो का, आणि ते करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला काम करायचंय हे खूप महत्वाचं आहे. आणि माझी स्क्रीन शेअर करतो पहिल्यांदा, आणि मुळात हाच टॉपिक मला आज छेडायचा आहे की लाईट्स हा सगळ्यात पहिला आपला महत्वाचा टॉपिक आहे. लाईट्स हा सगळ्यात पहिला महत्वाचा टॉपिक म्हणजे लाईट्स. तर रिम लाईट असेल किंवा स्पार्कलची लाईट्स असते, त्याच्यानंतर लेन्स फ्लेअरची लाईट्स असते, अशा बऱ्याच काय लाईटची फोटोग्राफी आपल्याला इंटरनेटवर मिळते. आता ही लाईट घेतली मी, या लाईटचा वापर करून पण मला खूप वेगळ्या पद्धतीने मला क्रिएशन करायचंय, जेणेकरून माझा फोटो पण वन क्लिक कटिंग व्हायला पाहिजे, माझं क्रिएशन पण हटके क्रिएशन 2-3 मिनिटात व्हायला पाहिजे. आणि ते होण्यासाठी काय गोष्टी फोटोग्राफी करत असताना खूप महत्वाच्या असतात. एक डिझायनरचं दुखणं या नात्याने मी बोलतो तुम्हाला, क्रिएशन आम्ही पाहिजे तसं भन्नाट करू, पण फोटोग्राफरनं फोटोग्राफी पण त्या पद्धतीची केली पाहिजे, हे पण डिझायनरसाठी खूप महत्वाचं आहे. आपण बघतोय दररोज नवीन 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 विषय घेतोय, नवीन नवीन क्रिएशन सकाळ सकाळी शिकतो, नवीन नवीन ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, बरेच काही फोटोशॉपचे बारकावे आपण युज करतो आणि जास्तीत जास्त नवनवीन क्रिएशन करण्याचा आपण प्रयत्न करतो. आज सॉफ्टवेअर मध्ये काय होतं, सॉफ्टवेअर हे लेआउटिंग सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये फोटो फक्त बॉक्स मध्ये जाऊन बसतात, पण त्याच्यापासून आर्ट आपलं दिसत नाही. आपण जे पैसे घेतो क्लायंटचे ते आपल्या आर्टचे पैसे घेतो, हे लक्षात. कुठल्या कामाचे पैसे घेतो तर आपल्या आर्टचे पैसे घेतो. अल्बम इतका युनिक बनला पाहिजे ना, क्लायंट असे जोडत 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 गेलं पाहिजे. काय अल्बम केलाय हो, जबरदस्त डिझाईन केलाय त्या फोटोग्राफरने, आई शपथ, ही वाक्य क्लायंटच्या मनातून बाहेर पडायला पाहिजेत. आणि ते बाहेर पडण्यासाठी आयडिया, थीम आणि कन्सेप्ट हे खूप महत्वाचे आहे. आपल्याला लगेच सुचलं पाहिजे काय करायचंय. माझं असं मत नाही सॉफ्टवेअर वापरू नका, मी म्हणतो लेआउटिंग सॉफ्टवेअर वापरा, कारण अल्बम डिझाईन मध्ये काही पार्ट लेआउटिंग मध्येच करावा लागतो आणि काही पेजेस तुम्हाला मॅन्युअली कराव्या लागतात. आणि ब्रँडिंग लेवलला आपला अल्बम घेऊन जायचं असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर आपण असंच एक टॉपिक छेडूया की लाईट्स, की फोटोशॉप मध्ये आपण लाईट्स कशा क्रिएट करायच्या, लाईटचा वापर कसा करायचा, मग त्याच्यामध्ये ब्लेंडचा वापर करायचा, मग मास्किंगचा वापर करायचा. आता मी तुमच्यासाठी एक सुपर कटिंग, सुपर फास्ट कटिंग म्हणून एक ऍक्शन बनवली. तर ते ऍक्शन बनवत असताना खूप वेगळ्या, तुम्ही हिस्ट्री काढून बघा तिच्या ऍक्शनची, मी काय काय केलं तुम्हाला समजेल. असं नाही की विंडोज मध्ये गेलो, प्रॉपर्टीज मध्ये रिमूव्ह बॅकग्राऊंड केला म्हणजे माझा फोटो कट झाला, त्या प्रोसेसने नाही ती मी ऍक्शन बनवली. ती ऍक्शन वेगळ्याच प्रोसेसने बनवली, तिची हिस्ट्री बघितल्यावर तुम्हाला समजेल मी ऍक्शन कशी बनवली. तर मी पण नवीन 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 प्रयोग करतो. कोणासाठी करतो, तुमच्यासाठी करतो. कधीही न संपणारी कला मी माझ्या स्वतःमध्ये आत्मसात केलेली आहे.
जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत ही माझ्या अंगामध्ये कला अशीच असणार आहे, मी असाच असणार आहे. म्हणून जेवढं काय माझ्याकडनं शिकता येईल ना, तुम्ही एका परीक्षेला स्पर्श केलाय, जेवढं काही शिकता येईल ना तेवढं शिकून घ्या तुम्ही, ते तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायद्याचं आहे. ह्याच्यामध्ये लाईट्स प्रकार जो आहे की आर्टिफिशियल लाईट्स, जे आपण स्वतः लाईट्स क्रिएट केली आणि त्या लाईटचा वापर करून आपल्याला एक पेज क्रिएट करायचं आहे. तर त्यासाठी मी काय करतो की एक 12x18चं एक न्यू कॅनव्हास मी घेतो, 12x18 साईजचा एक न्यू कॅनव्हास घेतो. हा माझा जो कॅनव्हास आहे, हे जे नवीन पेज आहे ह्याची साईज आहे 12 इंच बाय 18 इंच, ह्याची साईज आहे 12 इंच बाय 18 इंच. आणि या साईज मध्ये मला डिझायनिंग करायचंय. डिझायनिंग करत असताना सगळ्यात पहिला पार्ट येतो की फोटो कसा असावा, कोणते फोटो मी घेणार आहे. आता ही जी ब्राईड आहे, या ब्राईडचा अशा पद्धतीनं फोटोशूट केलेला आहे की पाठीमागं एक लाईट कर्टनचा एक बॅकग्राऊंड आहे आणि ती ब्राईड तिथे समोर आहे आणि खांद्यावर हात ठेवून त्या पोझिंग मध्ये तिचा एक फोटो छानसा असा शूट केलेला आहे. ह्याच्यामध्ये शॅडो पार्ट कमी आहे, बॅकग्राऊंडला जी लाईट आहे कर्टनवर त्याच्यावर शॅडो पार्ट कमी आहे. ज्यावेळेला आपल्याला वन क्लिक सुपरफास्ट कटिंग ऍक्शन वापरायची आहे त्यावेळेला तुम्हाला बॅकग्राऊंड पण अशा पद्धतीनं पाहिजे. मग जिथं तुम्ही लोकेशनला शूट करायला जाता, जिथं रिसॉर्टला शूट करायला जाता, जिथं रूम मध्ये शूट करायला जाता, तिथं असे काय बॅकग्राऊंड बघायचे आणि कपलला उभा करून तुम्ही फोटोग्राफी करून वन क्लिक मध्ये तुम्ही एडिटिंग करू शकता. मग एक फोटो मी घेतला, आता ह्या एका फोटोला पकडून मला काम करायचंय आणि बाकीचे जे फोटो आहेत 2-3 ते नंतर मला या पेजवर ओव्हरलॅप करून ड्रॅग अँड ड्रॉप करून मला त्याच्यावर काम करायचंय. मग करत असताना या फोटोला मला कंपोजिशन करायचंय. हा फोटो माझा बॉडी पार्ट किती लेवलचा, किती मोठा आणि किती लहान असायला पाहिजे. आता माझं जे कंपोजिशन आहे ती ह्या पद्धतीचा, म्हणजे त्या पेजच्या हिशोबानं तो जो बॉडी पार्ट आहे त्याची साईज आहे ती त्याच्यानंतर या फोटोला थोडस आपल्याला काय करायचंय, लाईट आणि शॅडो या दोन्हीचा बॅलन्स करायचा आहे. त्यामुळं कंट्रोल एल म्हणजे लेवल, आता शॅडो दिली मी 15 आणि हायलाइट दिली थोडीशी सेट केली आणि कंट्रोल एम म्हणजे कर्व आणि हा पॅरामीटर थोडासा वर घेतला, म्हणजे थोडस ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट मी ह्याच्यामध्ये सेट केले. आता ह्याच्यामध्ये मला काय करायचं की एक पाठीमागं मला बॅकग्राऊंड घ्यायचंय. आता मला जर लाइटिंग ऍड करायची असेल आणि लाइटिंग साठी जर मला फोटोशॉप मधील लेयर पॅनल मधला ब्लेंड्स यूज करायचे असतील, हे जे ब्लेंड्स आहेत ह्या ब्लेंड्सला आपण ट्रान्सपरन्सी लेयर म्हणतो आपण. तर हे जे ब्लेंड्स तुम्हाला जर मर्ज करायचे असतील, ब्लेंडचे जर इफेक्ट दाखवायचे असतील, की नक्कीच तुम्हाला लाइटिंग पार्टवर तुम्हाला ब्लेंड्स यूज जर इफेक्ट दाखवायचं असेल तर तुमचं बॅकग्राऊंड कधीही अंडर असावं लागतं. जर ओव्हर बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला ब्लेंड्स काम करता येत नाही. जर तुम्ही अंडर बॅकग्राऊंड घेतलं तर तुम्हाला वेगवेगळ्या लाइटिंग तिथं ऍड करू शकता, वेगवेगळे वॉलपेपर ऍड करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकताय. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. म्हणून मला जो बॅकग्राऊंड आहे मी बॅकग्राऊंड आधीच चॉईस करून ठेवलाय की तो बॅकग्राऊंड मला असा अंडर असायला पाहिजे, म्हणजे कितपत त्याच्यावर लाईट असायला पाहिजे आणि कितपत त्याच्यावर शॅडो असायला पाहिजे. आता इतपत मी घेतला, एवढा बॅकग्राऊंड मी क्रॉप म्हणजे कंट्रोल C आणि कंट्रोल V किंवा क्रॉप करून घेतला मी आणि क्रॉप करून मग हा वॉलपेपर मी इथे घेतला आणि ही जी लाईट पडलेली आहे ही लाईट मला कंट्रोल T केला आणि कंट्रोल T करून फ्लिप हॉरिझॉन्टल करून घेतलं, म्हणजे ती राईट काय गेली, राईट साईडला मी घेतली आणि जी मॉडेल आहे ब्राईड आहे तिला मी असं वर घेतलं आणि ही जी लाईट आहे, हा जो वॉलपेपर आहे, या वॉलपेपरला फिल्टर मध्ये जाऊन ब्लर मध्ये जाऊन मी बॉक्स ब्लर केलं. हा बॉक्स ब्लर केला मी. आता तुम्हाला फोटोची कंडिशन माहित आहे, फोटो कसा शूट केलाय, त्याच्यावर लाईट किती आहे, त्याच्यावर शॅडो किती आहे, त्याचं पोझिंग कसं आहे, त्या पेजवर तो फोटो कोणत्या अँगलने बसवलाय, त्याचं सायझिंग काय ठेवलंय, बॉडी पार्ट कसं आहे. ज्यावेळेला आपण एखादी नवीन डिझाईन बनवतो त्यावेळेला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्याचं कंपोजिशन कशा पद्धतीने आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि हा जो फोटो आहे या फोटोला वन क्लिक करण्यासाठी तुम्हाला मी एक ऍक्शन दिली, ऍक्शन त्याला मी सुपर फास्ट असं नाव दिले. फोटो कटिंग याची शॉर्टकट की दिली 12.
ज्या वेळेला मी F12 बटन प्रेस करेल त्यावेळेला तो फोटो आपला वन क्लिक मध्ये कटिंग होईल. काही फोटो जे आहेत तुमच्या फोटोग्राफीवर डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीनं फोटो यूज करणार आहे, कशा पद्धतीनं तुम्ही फोटो कटिंग झालाय माझा, हा डिलीट करतो. आता तो फोटो माझा वन क्लिक कटिंग झाला. ही वन क्लिक ची ऍक्शन दिले तुम्हाला मी वर्कशॉप मध्ये. आता माझा जो फोटो आहे ना बघा, आता इथे ना काय असं व्हाईटनेस पार्ट राहिलाय बघा, इथे काय व्हाईटनेस पार्ट राहिलाय इथे कटिंगच्या वेळेला. आता हा जो पार्ट आहे ना तो असू दे, काय फरक पडत नाही का, तर इथं बॅकअप काय आपला इथं मास्क तयार झालेला आहे, इथे मास्क तयार झालेला आहे. मास्क ना आपण हे कव्हर करू, पण त्याच्या अगोदर जो इथे जो व्हाईटनेस पार्ट आहे, हा व्हाईटनेस पार्ट काढण्यासाठी तुम्हाला या मास्कला क्लिक करायचंय आणि फिल्टर मध्ये जाऊन ऑर्डर मध्ये जाऊन तुम्हाला मिनिममला क्लिक करायचंय. मिनिमम आहे तुम्ही 3चा किंवा 2चा ठेवला, मी 3चा ठेवला आणि ओके केलं. म्हणजे तो कटिंग केल्यानंतर जो व्हाईट पॉइंट होता तो काय झाला, निघून गेला. म्हणजे ऍक्युरेट फोटो माझा काय झाला, त्याचे जे पिक्सेल्स आहेत ऍक्युरेट माझे बाहेर पडलेले आहेत. आता दुसरा जो पार्ट आहे हेअर कटिंग, हेअर कटिंगचा पण मी टॉपिक तुम्हाला शिकवलाय. पण त्याच्या अगोदर हा जो मास्क आहे, मास्कला क्लिक केला आणि बी घेतला, बी म्हणजे ब्रश, आणि जिथला जिथला जो पार्ट आपला रिमूव्ह झालेला आहे तो पार्ट पहिल्यांदा तुम्हाला बाहेर काढायचा आहे. का तर आपला मास्क आहे ना, आपला मास्क आहे. आता एवढ्या गोष्टी तुम्ही वन क्लिक मध्ये जर तुम्हाला एवढा चांगला जर रिझल्ट मिळत असेल, तुम्ही या गोष्टी तुम्ही करू शकता ना. बस तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तुम्ही त्या गोष्टी हे करा. आता वर जो हेअरचा जो पार्ट आहे, हेअर गायब झाले तर तुम्हाला तो पण मी टॉपिक शिकवला. राईट क्लिक करायचं, रिफाईन एज करायचं, सिलेक्ट अँड मास्क, आणि त्याच्यानंतर हा मी काल टॉपिक घेतला बेसिकला. तर याच्यामध्ये जो हेअर पार्ट आहे तो हेअर पार्ट पण मला काय करायचंय, बाहेर काढायचंय. म्हणून मी काय केलं की ते आता इथं व्हाईटनेस झालाय, असू दे काय फरक पडत नाही. आता हे छोटे छोटे जे हेअर आहेत ते पण मला बाहेर काढायचे आणि मग ह्याला मी ओके केला. ओके केल्यानंतर आता हा जो व्हाईटनेस पार्ट आहे ह्याला आपल्याला ब्लॅक मध्ये कन्वर्ट करायला लागेल. आता इथे ना थोडस गायब झालंय, त्यामुळे ब्रश घेतला, ब्रश थोडासा छोटा केला आणि जो रिमूव्ह झालेला जो पार्ट आहे तो मास्किंग, कारण आपला मास्किंग पण आहेच ना, जिथं रिमूव्ह झालेला पार्ट आहे तो मास्किंग मधून, मास्किंगचा हा फायदा होतो आपल्याला. दुसरी गोष्ट की याच्यावर एक क्रिएट लेअर करा आणि त्याला क्लिपिंग मास्क करा. कंट्रोल आल्ट जी म्हणजे क्लिपिंग मास्क, आणि बी घेतला, बी मध्ये हा ब्लॅक कलर सिलेक्ट केला आणि ब्लॅक कलर सिलेक्ट करून मला काय करायचंय की हे जे हेअर आहेत त्या हेअरला मला काय करायचंय, ब्लॅक मध्ये रूपांतर करायचंय. मी थोडस इथं पेंटूलचा यूज करतो, कारण का आतमध्ये घुसुनी म्हणून. म्हणून कटिंग पेंटूलचा वापर कामामध्ये इतका ऍक्युरेटपणा पाहिजे ना. आता इथे थोडस हे झालंय, ब्लॅक एज आलाय, तर या ठीकठाक गोष्टी आपण थोड्याशा सेट करून ठेवायच्या. ओके, आणि मग हे दोन लेअर काय करायचे आपल्याला, मर्ज करून टाकायचे कंट्रोल ई ने. बस माझा वन क्लिक फोटो कटिंग झाला आणि त्याच्यानंतर फोटो पण माझा सेट झाला. थोडस बॅकग्राऊंडला कंट्रोल एफ करून थोडीशी लाईट वाढवतो आणि इथं थोडस फिल्टरला जाऊन ब्लरला जाऊन बॉक्स ब्लर करतो. ओके, आता लाइटिंग मग अजून काय तुम्हाला आर्टिफिशियल काय असं वॉलपेपर बॅकग्राऊंड वगैरे यूज करायचं आहे, कर्टन्स यूज करायचे आहेत. मग वेगवेगळ्या पद्धतीनं
तुम्ही तुमचं डिझायनिंग तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही डिझायनिंग करू शकता. एक लक्षात ठेवा की डिझायनिंग करत असताना फोटोशॉप मध्ये का लाइटिंगचा वापर करून पण आपण खूप चांगल्या पद्धतीनं डिझायनिंग करू शकतो. आता दुसरी गोष्ट की लाईट्स. आता मी जे लाईट डाउनलोड केली ऍक्च्युली आता ही ट्रॅफिक लाईट आहे. हे ऍक्च्युली ट्रॅफिक लाईट आहे. ही मी डाउनलोड केली फ्रीपिक वरून. ही ट्रॅफिक लाईट आहे बघा ना, इथे 3 लाईट दिसतात आणि ही लाईट आहे मधली. आणि या लाईटचा फोटोचा वापर मी काय करणार माझ्या डिझाईन मध्ये करणार. आणि ही जी लाईट आहे त्याला कंट्रोल एल म्हणजे लेवल. आता परत सावली आणि उजेड ह्याचा विचार करावा लागेल तुम्हाला, कारण का या लाईटला मी ब्लेंड यूज करणार आहे. म्हणून जे शॅडो आहे मी ह्याच्यामध्ये शॅडो क्रिएट केले. म्हणजे जो कलरचा जो पार्ट होता इथला लाईटचा जो पार्ट होता त्याला अंडर करून घेतलं आणि मधली जी लाईट आहे ती लाईट मी इथे घेतली आणि ही लाईट ह्या मॉडेलच्या खाली पाहिजे, म्हणजे मॉडेल वर पाहिजे माझी. आणि कंट्रोल टी आणि ही लाईट मी या साईडला थोडस क्रॉस घेतो. या लाईटचा वापर मी इथे मॉडेलवर दिला का, तर माझा फोटो कटिंग पार्ट परफेक्ट आहे. मी फोटो परफेक्ट कटिंग केला आणि कटिंग करून मग बॅकग्राऊंडला एक अंडर वॉलपेपर घेऊन त्याच्यावर मी लाईट घेऊन मग त्याच्यावर मी ब्लेंडचा वापर केला. तेव्हा त्या लाईटचा इफेक्ट मला दिसून आला. म्हणजे ब्लेंडचा वापर कधी करायचा, कशा पद्धतीने करायचा, बॅकग्राऊंड किती अंडर पाहिजे, ओव्हर पाहिजे, ह्या गोष्टीचा अभ्यास असणं खूप महत्वाचं आहे. काय फोटोग्राफरांचे फोन येतात, लाईट बॅकग्राऊंड घेतात आणि बोलतात की अहो सर ते ब्लेंड्सच माझे काम करत नाहीत. कसं काम करणार? कारण तो ट्रान्सपरन्सी लेअर आहे. आणि मग ही जी लाईट आहे या लाईटला मला फील्ड ब्लर करावं लागेल. म्हणजे फिल्टर, ब्लर गॅलरी आणि फील्ड ब्लर. आणि मग ह्या लाईटला मला थोडस ब्लर करायचं आहे, जेणेकरून मला फक्त हा लाइटिंग इफेक्ट मला दाखवायचा आहे. आणि त्या फोटो मध्ये आणि बॅकग्राऊंड मध्ये एक डेप्थ क्रिएट व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता मला लाईट इफेक्ट मिळाले. आता मी परत त्याचा मास्किंग मध्ये वापर करणार, म्हणजे मास्किंगचा वापर करणार मी परत. म्हणजे एखादं पेज क्रिएट करत असताना, एखादी आयडिया क्रिएट करत असताना, एखादी थीम पकडून काम करत असताना कोणत्या प्रोसेस मधून आपण जावं लागतं हे मनामध्ये अगोदरच कन्सेप्ट तयार असावी लागते. नॉर्मल लेआउटिंग मध्ये पेजेस तुम्ही भयानक बनवू शकता, पाहिजे तेवढे पेजेस करू शकता. पण अल्बमला टेस्ट कधी येते, ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह पेजेस ऍड करता तेव्हा. ज्या वेळेला तुम्ही टोन वर काम करता, कलर टोन वर काम करता, कलर बॅलन्स वर काम करता, क्रिएटिव्हिटी वर काम करता, तिथे तुमच्या आर्टचा वापर करता, त्यावेळेला नक्की ते काम क्लायंटला आवडतं. सगळ्याच गोष्टी जर एआय मधून बनत चालल्या तर मग आर्टला किंमत राहणार नाही. पण आपल्या मनामधली कला, आपल्या मनामधले विचार, आपल्या मनामधली कन्सेप्ट क्रिएट करत असताना काही वॉलपेपरचा वापर करून आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण काम क्रिएट करू शकतो. आणि मग ही जी लाईट आहे ही पाठीमागे दाखवली. आता इथे काय झालंय, हेअर मध्ये हा व्हाईटनेस पणा राहिलाय. त्यामुळे मी काय करतो, या फोटोला एक क्रिएट लेअर करतो आणि याला क्लिपिंग मास्क करतो कंट्रोल-Alt-G आणि ब्लॅक कलर घेऊन काय करतो, हा हेअर मध्ये थोडासा मॅच करून टाकतो, म्हणजे तिथलाच कलर उचलतो थोडासा. ओके, आणि 2 लेअर मर्ज करतो, कारण तो व्हाईटनेस दिसत होता, इथे ना व्हाईटनेस दिसत होता. ओके, आणि हे 2 लेअर मर्ज करतो. ओके, आता ही जी लाईट आहे ह्या लाईटला तुम्हाला मास्किंग करायचं तर F10 बटन दाबला की काय होतं, मास्क होतो. तुम्हाला याचे शॉर्टकट्स दिलेत मी. X बटन दाबला तर फोरग्राऊंडला व्हाईट कलर येतो. तर शॉर्टकटचा वापर करायचा आहे. शॉर्टकटचा वापर करून खूप कमी वेळामध्ये तुम्ही तुमचं काम क्रिएट करू शकताय.
आता इथं वर ऑपिसिटी कमी करायची आहे तुम्हाला आणि मग हा जो हा वॉलपेपरचा बॅकग्राऊंड आणि ओरिजिनल बॅकग्राऊंड ते मर्ज दिसायला पाहिजेत एकसारखे अशा पद्धतीनं. ओके, म्हणजे त्या बॅकग्राऊंड मध्ये एक लाईट मर्ज केली, पाठीमागनं लाईट दाखवली आणि त्या कपलची लाईट कलर, कपलचं बॅकग्राऊंड, तिच्या साडीचा कलर, लाइटिंगच्या कलरचा शेड, ह्या सगळ्या गोष्टी मला मॅच करता येतात. आता ही एक लाईट मिळाली आपल्याला. दुसरी गोष्ट की मला काय करायचंय, मला इथे टॉपला जायचंय आणि एम टूल घ्यायचा, रेक्टँगल मार्क्यू टूल, रेक्टँगल मार्क्यू टूल, आणि इथे मला असं चौकोनी एक बॉक्स तयार करायचंय. आणि हा जो कलर आहे ना, हा जो कलर आहे, आता कोणतं कॉम्बिनेशन येणार, मी बी घेतला, बी म्हणजे ब्रश, आणि आल्ट बटन दाबून या साडीचा जो डार्क कलर आहे तो डार्क कलर मी पिक केला आणि F2 बटन प्रेस केलं. F2 म्हणजे ऑटोमॅटिक नवीन लेअर क्रिएट होणार आणि जो कलर साडीच्या शेड मधला चॉईस केलाय तो कलर तिथं ऑटोमॅटिक फिल पण झाला. म्हणजे जी शॉर्टकट की तुम्हाला जे बनवून दिली ते किती महत्वाचे आहे बघा. तुम्हाला सुचलं पाहिजे लगेच. आणि कंट्रोल बटन दाबून धरलं आणि एक पॉइंट पकडला आणि एक पॉइंट असंच क्रॉस केला, एक पॉइंट असंच क्रॉस केला, म्हणजे मला अशा पद्धतीनं एक शेप मिळाला. आणि मग सी क्रॉप, क्रॉप घेऊन मी एवढा क्रॉप केला. दुसरी गोष्ट, आता हा जो बॅकग्राऊंड आहे, हा जो बॅकग्राऊंड आहे, या बॅकग्राऊंडला तुम्हाला कोणताही एक वॉलपेपर ऍड करू शकता. पण कोणता ऍड करायचा, हा जो साडीचा कलर आहे ना, हाच पॅटर्न घेऊया आपण, कंट्रोल सी आणि कंट्रोल बी, हा साडीचा कलर, हाच पॅटर्न आपण घेऊया. त्याला वर घेतो टॉपला, हाच पॅटर्न घेऊया आणि ह्या पॅटर्नला आपण काय करू, ब्लर करू, फिल्टर, ब्लर गॅलरी आणि फील्ड ब्लर, म्हणजे हा एकसारखा पॅटर्न आपला बनेल. आता याला मी काय केला, थोडासा ब्लर करून घेतला, असा ब्लर करूया आणि ओके करूया. एक लक्षात ठेवा, आर्ट तिथंच असते, तिथल्याच गोष्टी यूज करायचे. पण चित्र कसं क्रिएट करणार आहे, पेज कसं क्रिएट करणार आहे, हे तुम्हाला सुचलं पाहिजे लगेच. आणि ते इतकं ऍक्युरेट व्हायला पाहिजे ना, त्याचं फिनिशिंग म्हणा, कंपोजिशन म्हणा, एवढं परफेक्ट व्हायला पाहिजे. नवीन 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 क्रिएशन आपल्याला सुचलं पाहिजे, नवीन नवीन लेआउट आपल्याला बनवता आले पाहिजे. टायपोग्राफीचा पण त्या पद्धतीने चांगला वापर करायचा. आणि मग ब्लर झाल्यानंतर मग त्याचा वापर तुम्ही क्लिपिंग मास्क करा, कंट्रोल आल्ट जी, म्हणजे क्लिपिंग मास्क बस. आणि मग याला सॉफ्ट लाईट, ओव्हरले, आता मी केले, ओव्हरले केला आणि ह्याची जी ऑपिसिटी आहे ती ऑपिसिटी कमी केली, बस थोडासा डल केला त्या पार्टला. आता हे माझं क्रिएशन झालं. तर ह्याला F5 ने काय करा, लॉक करा. आता इथे काही एलिमेंटचा वापर करायचा आपल्याला, इथे काही एलिमेंट्स वापरायचे. मग कशा पद्धतीचे एलिमेंट्स वापरायचा, मग मी काय एलिमेंट्स असे डाउनलोड केलेत. नेटला तुम्हाला असे काही एलिमेंट्स मिळतात, त्या अशा डिझाईन्स मिळतात तुम्हाला, आणि या डिझाईनचा वापर करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तिथं एक नवीन डिझाईन क्रिएट करू शकता. असे डिझाईन आता मी काय करतो की सिंपल नॉर्मल घेतो, मी असं सिंपल थीम घेतो की अशा पद्धतीचा एक वॉलपेपर मला घ्यायचा आहे. आता याला इमेज रोटेट आणि 19 ने रोटेट करतो. आता ह्या स्ट्रिपचा मला वापर करायचा आहे. तर वापर करण्यासाठी मी रेक्टँगल मार्क्यू टूल घेतला आणि ही जी डिझाईन आहे, ह्या डिझाईनला मी सिलेक्ट केलं. पण डिझाईनला सिलेक्ट करायच्या अगोदर इथं जो ग्रे पार्ट आहे, म्हणजे कंट्रोल L, थोडी शॅडो क्रिएट केली आणि लाईट क्रिएट केली आणि थोडीशी शॅडो, म्हणजे पूर्ण 100% ब्लॅक आणि 100% व्हाईट. आणि रेक्टँगल मार्क्यू टूल मी घेऊन काय केला, एवढी ही डिझाईन मी अशी सिलेक्ट केली आणि एडिटला जाऊन त्याचा एक ब्रश बनवला, मी त्याचा एक ब्रश बनवला. आणि एक नवीन लेअर घेतली, क्रिएट लेअर, आणि बी घेतला, बी म्हणजे ब्रश. तो ब्रश मी असा मोठा केला आणि मोठा करून त्या ब्रशला मला क्रॉस करायचा आहे. तुम्हाला माहित आहे क्रॉस करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे,
आणि ज्यामधला डार्क कलर शेड घेतला आणि तो शेड मी काय केला इथं पिक केला. सॉरी, त्याची ऑपिसिटी वर कमी आहे, इथं ऑपिसिटी 100 करायचे आणि ती डिझाईन काय केली तर मी अशी पिक केली. बघा, डिझायनिंग बनवत असताना आपल्याला आर्ट सुचलं पाहिजे, क्रिएशन सुचलं पाहिजे. आणि क्रिएशन सुचण्यासाठी छोटे छोटे टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. जसा मी तुम्हाला ब्रश शिकवला, जसा फील्ड ब्लर शिकवला, जसं लाइटिंग वर आपण काम करत आलो, क्रिएशन वर आपण नवीन नवीन क्रिएशन डेली करत असतो. आपण कधी थकत नाही, लक्षात ठेवा. आज 4 महिने झाले सेशन कंटिन्यू चालू आहे. फक्त 15 दिवस मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेतले आणि मी तुम्हाला 4 महिने झाले शिकवतोय. विचार करा तुम्ही. ना तुम्हाला ग्रुपमध्ये रिव्ह्यू केले ना काय केले मला सांगा. पण तुम्ही पण तेवढं वेळ देता, टाइम टू टाइम येता, क्लासला बसता, प्रॅक्टिस करता, ग्रुपला अपडेट टाकता. खूप चांगली इम्प्रुव्हमेंट तुमच्यामध्ये झालेली आहे. मी आज ग्रुपमध्ये सगळ्यांना अप्रिशिएट करतो. सगळ्यांचं क्रिएशन ग्रुपमध्ये यायला लागले आणि तुमचा आर्ट मला आता दिसायला चालू झालं. मला हे पाहिजे होतं. मला माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक फोटोग्राफर हा शिकला पाहिजे आणि मी घडवणार प्रत्येक फोटोग्राफरला. 100% मी प्रत्येक फोटोग्राफरला नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार. आणि त्याच्यामध्ये ही जी लाईट आहे थोडीशी खाली घेतली, त्याची लाईट पाठीमागे बॅकला टाकलेली आहे आणि मग त्याच्यानंतर एक बॉक्स सिलेक्ट केला, रेक्टँगल मार्क्यू टूल असा बॉक्स सिलेक्ट केला आणि इथे ग्रे कलर सिलेक्ट करून F2 बटननी एक बॉक्स सिलेक्ट केला. आता याला F3 नी वर घेतो आपण आणि मग ह्या बॉक्स मध्ये कोणती डिझाईन घ्यायची. मग त्याच्यामध्ये काय आपण असे फोटोग्राफ्स वगैरे शूट केलेले असतात, असे हाताचे वगैरे असे काय. हे आपण काय म्हणतो की आपण फक्त अशा पण पद्धतीची काही फोटोग्राफी आपल्याला शूट करायचे. त्यांचे दागिने, त्यांचे ड्रेसेस, मेहंदी, F3 F4, कानातले झुपके, नथनी, मंगळसूत्र, अंगठी, रिंग सेरेमनी, डेकोरेशन पार्ट. आता बघा ही अंगठी वगैरे ह्या खास स्पेशल आयटम्स आहेत खरेदी केलेल्या इव्हेंटसाठी. आणि मग ह्याला कंट्रोल L करून थोडीशी हायलाइट, शॅडो आणि हायलाइट आणि कंट्रोल M हे पॅरामीटर. आता ह्याची पण एक ऍक्शन दिल्या 1 क्लिक मध्ये आणि मग हे 2 लेअर मर्ज करण्यासाठी F5 बटन प्रेस करायचा. म्हणजे हे जे शॉर्टकट्स आहेत ना सेम सॉफ्टवेअर सारखं काम करतात. हे जे शॉर्टकट्स आहेत सेम सॉफ्टवेअर सारखे. आणि मग याला स्ट्रोक द्यायचंय मला, मग मी एपेक्सला गेलो आणि स्ट्रोकला गेलो आणि मला ह्याला स्ट्रोक द्यायचंय. तर स्ट्रोक देण्यासाठी मी इथला एक डार्क येलो कलर घेतला आणि त्याचा स्ट्रोक असा ब्रॉड केला. किती 40, त्याचा जी साईज आहे ती 40 ठेवलेली आहे आणि याला ओके केलेला आहे. एक तर आहे की स्ट्रोक देण्यासाठी आपण काळी फॉन्ट वापरतो, नसेल तर मग डार्क शेड मध्ये घेतो. आता हा जो फोटो आहे या फोटोला Q आणि B. आता QBचा मास्क शिकवला आणि त्याच्यामध्ये सॉफ्ट ब्रश घेऊन मला काय करायचंय की इथे ब्रश लहान करून मला इथे असं सिलेक्शन केला, परत Q दाबला, कंट्रोल M केला आणि शॅडो क्रिएट केली आणि परत कंट्रोल शिफ्ट I केला आणि कंट्रोल M करून मधल्या पार्ट मध्ये लाईट हायलाइट केली आणि कंट्रोल L करून थोडीशी शॅडो आणि थोडीशी लाईट, म्हणजे जो मधला पार्ट आहे तोच काय केला आपण हायलाइट केला. तसंच या फोटोला पण Q आणि B घेतला, या फोटोला सिलेक्ट केलं, कंट्रोल M केला आणि त्याच्यानंतर आता माझं सिलेक्शन बाहेर आहे त्यामुळं मला बाहेरून अंडर करायचंय आणि कंट्रोल शिफ्ट I आणि कंट्रोल M करून परत मी ब्राईट केलं आणि बाहेरचा जो पार्ट आहे मला काय करायचंय ब्राईट करायचंय. म्हणजे खाली अंडर आणि मधला पार्ट आहे तो ब्राईट केला. तर लाइटिंग पोझिशन, लाइटिंग कंडिशन, त्या ब्राईट वर लाईट किती पाहिजे, कोणत्या साईज मध्ये पाहिजे, किती पाहिजे, त्याचं कंपोजिशन कसं असायला पाहिजे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि डिझायनिंग करत असताना तुम्ही एलिमेंटचा वापर कुठे करता, स्ट्रोक किती साईजचा घेता, त्याचं कंपोजिशन काय करता, कोणते फोटोग्राफचे लेआउट मध्ये ऍड करता, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. बॉडी पार्ट वर लाईट कंडिशन काय आहे, बॅकग्राऊंडची लाईट कंडिशन काय आहे, फेस वर लाईट किती आहे, रिटच परफेक्ट झालाय का, ह्या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स प्रत्येक वेळेला तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. दुसरी गोष्ट टायपोग्राफीवर जातो मी आता टायपोग्राफी.
आता टायपोग्राफी तर आहेच, पण हा जो फोटो आहे ना, या फोटोवर पण तुम्हाला अजून एखादी लाईट टाकू शकता. आपण नेहमीच वापरतो की लेन्स फ्लेअर. लेन्स फ्लेअर आपली ही नेहमीची लाईट आहे. डायरेक्ट याला ही सेव्हच करून ठेवायची, ही कायम लागते आपल्याला. ही लाईट आपल्याला आपल्या पीसीला असायलाच पाहिजे, कारण ही कुठेही कशी काही केव्हाही आपण यूज करू शकतो. फक्त त्या सब्जेक्टवर लाईट किती आहे हे पण खूप महत्वाचं आहे. ती लाइटिंग कंडिशन बघून, लाईट अँगल बघून तुम्हाला ती लाईट वापरायची आहे. कंट्रोल एल केला आणि थोडी शॅडो क्रिएट केली आणि ह्याला ब्लेंड आहे तो स्क्रीनला नेऊन ठेवला आणि ही लाईट मी इथे नेऊन ठेवली इथे या साईडला. आणि इथे मला क्लिपिंग मास्क केला, कंट्रोल आल्ट जी, म्हणजे ती जी लाईट आहे ती मी लाईट आतून दिलेली आहे आणि ही लाईट अशी मी आतून दिली आणि आतून दिल्यानंतर त्याला कंट्रोल यू केला. व्ह्यू म्हणजे रंगछटा आणि ही जी लाईट आहे तिचा लाईटचा जो इफेक्ट आहे, जो कलर शेड आहे, तो कलर शेड मी इथून थोडासा असा सेट केला. ओके, पण ती किती हार्ड करायची, किती सॉफ्ट करायची, कोणत्या अँगल मध्ये टाकायची हे पण खूप महत्वाचं आहे. आता माहिती वरून लाईट दाखवल्या म्हणजे तुम्ही आर्टिफिशियल लाईट की तुम्ही फोटोशॉप मध्ये ती लाईट क्रिएट केलेली आहे. तुम्ही फोटोशॉप मध्ये लाईट तशा क्रिएट करून तुम्ही वेगवेगळ्या अँगलने तुम्ही लाइटिंग ऍड करून त्याच्यामध्ये इतका जीव आणू शकतो चित्रामध्ये की तुमची इमेज जबरदस्त क्रिएट होत्या. आता तो प्रिसेटचा वगैरे पार्ट आहे, लटचा पार्ट आहे, तो नंतरचा विषय आहे. तुम्ही त्या ऑल ओव्हर पेजला कशा पद्धतीनं कलर ग्रेडिंग करणार आहे हा शेवटचा पार्ट आहे. पण त्याच्या अगोदर जी कच्ची जुळणी म्हणतो आपण, जी क्रिएशन करत असताना तुम्हाला कशा कशा पद्धतीने फेस करायचंय हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये टायपोग्राफी म्हटलं तर बाबा आता ह्या मुलीचं नाव काय, तर कोण सांगेल एखाद्या मुलीचं नाव? राधा. मी राधा टाईप केलं आणि हे लेटरिंग मला काय करायचंय थोडस मोठं करून घेतलंय मी असं राधा. आता ह्या दोन्ही मध्ये अंतर आहे म्हणून मी काय केलं की कंट्रोल सिलेक्ट करून आल्ट बटन दाबून थोडस जवळ जवळ केलं. आता राधा मधला जो आर आहे तो आर मला कर्सू रायटिंग पाहिजे म्हणजे कॅलिग्राफी टाईप. आता याच्यामध्ये अजून बरेच प्रकार आहेत, मी तुम्हाला काही फॉन्ट्स पण दिलेत बघा, त्या फॉन्टचा वापर करा तुम्ही. ते फॉन्ट्स खूप चांगले आहेत, मी सिलेक्टेड फॉन्ट्स तुम्हाला दिलेत, मी स्वतः डाउनलोड केलेले आहेत. आता जो आर आहे तो थोडासा मला काय करायचंय मोठा करायचा आहे, म्हणजे मोठा बोल्ड करायचा, म्हणजे त्याची साईज काय करायची वाढवायची. तर स्क्रोल बटनचा वापर करून मी त्याची साईज काय करतोय वाढवतोय आरची. आणि तेही यूज करत असताना तुमच्या लक्षात येईल ते फुल आरची साईज मी खूप वाढवले, खूप वाढवले. इतरांच्या पेक्षा वेगळी थीम, वेगळं क्रिएशन, वेगळे विचार तुम्ही जेवढं करशील आहे ना तेवढं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मार्केटला हायलाइट होईल. तुमचं काम वेगवेगळ्या पद्धतीनं क्रिएशन करेल. आता जी राधा आहे थोडस लहान करून घेतो कारण त्याच्या बॉडी पार्ट वर येतो तो शब्द. आता RDHA हे मला थोडस इथं काटावर पाहिजे. हा का, कशासाठी, तर इथला जो कलर आहे ना तो कलर मधला हा जो साडीचा लाईट कलर आहे तो मला ऍड करायचा आहे. आणि आरचा जो कलर आहे, आरचा जो कलर आहे तो मला थोडासा ह्याच्यामधला डार्क शेड घ्यायचा आहे, डार्क शेड. आता बघा राधा आणि आल्ट बटन दाबून ह्याला थोडस जवळ जवळ घेतो. टायपोग्राफी खूप महत्वाची आहे की ते फॉन्ट कसा सिलेक्ट करायचा, काय करायचा. आता हा कोणता इव्हेंट आहे तर वेडिंग स्टोरी, वेडिंग सेरेमनी, वेडिंग सेरेमनी मधला तो वेडिंग टाइम, वेडिंग टाइम शूट. आणि हा जो फॉन्ट आहे हा काडी फॉन्ट पाहिजे, म्हणजे कसा एकदम सिंपल, एकदम सिंपल काडी फॉन्ट. आणि त्याच्यानंतर कंट्रोल टी आणि कंट्रोल टी करून हा जो आहे वेडिंग शूट एकदम लहान करा. किंवा तुम्हाला कोट्स पण मिळतात, कोट्सचा पण वापर तुम्ही करू शकता. आणि ह्याचा जो कलर आहे तो ह्यातला लाईट कलर असायला पाहिजे. म्हणजे स्लोगनचे जे कलर्स असतात ते कलर्स खूप महत्वाचे आहेत. कोणता लाईट पाहिजे, त्याचं शेडिंग कसं असायला पाहिजे, त्याचं शेडिंग कसं असायला पाहिजे,
आता त्या राधा टायपोग्राफीमुळे किती भारी वाटतं सांगा बघू. आता ही जी डिझाईन आहे ना, तुम्हाला वाटते की बाबा ही डिझाईन आहे, तर एम टूल घेऊन तुम्ही इथून डिझाईन अशी इथपर्यंत कट पण करू शकता. म्हणजे असं पण तुम्ही यूज करू शकता. तर तुम्हाला आतला डिस्टर्ब वाटत असेल तर, आणि असंच करा आणि असंच करा, हेच चांगलं वाटतं, हेच चांगलं वाटतं. आता याच्यामध्ये अजून काय कोयरी डिझाईन आहे, कोयरी डिझाईनचा वापर करू शकता. मी परवा एक वॉलपेपर एक डाउनलोड करून ठेवला होता कोयरी डिझाईनचा, खूप छान आहे. म्हणजे प्रत्येक इमेज खूप महत्वाची असते, प्रत्येक बॅकग्राऊंड महत्वाचं असते. त्या बॅकग्राऊंडचा वापर करून एवढं जबरदस्त आपण क्रिएशन करू शकतोय की भन्नाट क्रिएशन करू शकतोय. इलिस्ट्रेटरमध्ये तयार केलेली डिझाईन आहे कोयरीची. ह्याचा वापर मी काही ठिकाणी वापरणार आहे. तुम्हाला ह्या कोयरी डिझाईनवर आहे ना, एक नवीन मी तुम्हाला इतके जबरदस्त तुम्हाला क्रिएशन करून दाखवतो. आणि ह्याला काय करा, कंट्रोल शिफ्ट यू म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट करा, आणि ब्लॅक अँड व्हाईट करून मग त्याला सॉफ्ट किंवा ओव्हरले, मी ओव्हरले केला आणि ह्याची जी ऑपिसिटी आहे ती कमी केली, थोडीशी अशी डिझाईन केली मी. म्हणजे ह्याचा वापर मी इथे करून घेतला आता. पण हे सगळं करत असताना तुम्ही ऑपिसिटीचा वापर किती लेवल न करता, कशा पद्धतीने ते कंपोजिशन करतात, ते जे वेगवेगळे बॅकग्राऊंड आहेत ते कसे क्रिएट करता, हे खूप महत्वाचं आहे. आणि इतकं सगळं झाल्यावर मग शेडिंग वर विचार येतो. आपला विषय शेडिंग वर येतो. मग आता शेडिंग महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये अजून काही क्रिएटिव्ह एलिमेंट्स आपण ऍड करू शकतो की खूप चांगल्या पद्धतीने याच्यावर काम करू शकतो. की ते एलिमेंट्स कसे असतात, मी डाउनलोड केलेत का पहिला बघतो मी. तसे एलिमेंट्स मी डाउनलोड केलेत का बघतोय. हा, डाउनलोड केलेत मी. तर असे काही काही एलिमेंटचे तुम्ही ब्रशेस बनवू शकता, आणि ते ब्रशेस बनवून ह्या एलिमेंटचा पण तुम्ही वापर खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. आता हा एलिमेंटचा याला कंट्रोल शिफ्ट यू ब्लॅक अँड व्हाईट केला, आणि कंट्रोल एल केला, आणि कंट्रोल एल करून थोडी शॅडो क्रिएट केली आणि लाईट्स क्रिएट केली, आणि ह्याचा पण तुम्ही एक ब्रश केला. म्हणजे असे काही एलिमेंट्स असतील तर अशा काही एलिमेंट्सचा तुम्ही ब्रश बनवून पण तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये तुम्ही काम करू शकता. क्रिएशन भन्नाट आहे, क्रिएशन लॉंग टर्म आहे, कधीही न संपणार क्रिएशन आहे. मी इथला कलर पिक केला आणि ही डिझाईन तुम्ही इथे ऍड केली. असे काही काही एलिमेंट्स ऍड करून तुम्ही खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं तुमच्या कामाला इतका जबरदस्त तुम्ही क्रिएटिव्ह वर्क करू शकता. आता फोटो तर मी वन क्लिक फोटो कटिंग केला, असं पण नाही की बाबा पेन टूल यूज केलाय. तर सुपर फास्ट वन क्लिक ऍक्शनचा मी वापर केला, आणि ही ऍक्शन माझ्या स्वतःच्या कामामध्ये पण मिक्सिंग पेजेस एडिट करण्यासाठी मी करतो. म्हणजे माझा वेळ किती वाचतोय बघा. मला वेळ वाचून काम करायचंय, मला वेळ वाचून काम करायचंय. वेळ वाचून काम करण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, आणि त्या गोष्टी मी माझ्या कामामध्ये अप्लाय करतो. आणि मग ह्याच्यामध्ये इथे टॉपला आलो आणि कंट्रोल शिफ्ट आल्ट ई, कंट्रोल शिफ्ट आल्ट ई. आता थोडं शॅडोवर काम करायचंय. शॅडोवर काम करत असताना एक क्रिएट लेअर केला, बी घेतला, आणि बी घेऊन राईट क्लिक करून हा सॉफ्ट लाईट घेतली, आणि सॉफ्ट लाईट घेऊन मला इथं थोडासा डार्क कलर शेड घेतला, थोडासा डार्क ग्रे, आणि तो जो ब्रश आहे तो ब्रश मला काय करायचा आहे, इथे थोडासा असा फिरवायचा आहे. थोडस इथं मला या पार्टला मला थोडीशी शॅडो द्यायची आहे. या पार्टला थोडीशी शॅडो द्यायची. आता त्या पेजला अजून जरा चांगलं रूप आलं. म्हणजे तुम्ही चित्र बनवताना, तुम्ही क्रिएशन करत असताना तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी करता, ब्रशेसचा वापर कसं करता, हे खूप महत्वाचं आहे. ब्रशेसचा वापर कशा पद्धतीने करता. वरची शॅडो आहे, कंट्रोल यू केला, थोडासा लाईटन पार्ट घेतो, म्हणजे थोडासा ब्लॅक वगैरे. ओके, सॉरी, ती शॅडो मी परत घेतो बरं का. जशी पाहिजे तशी मला फील नाही झाली. हा ब्राउनिश कलर घेतला, आणि तो ब्राउनिश कलर मी आता वन साइड दाखवलाय, बस इतपत घेतले मी. आणि त्याच्यानंतर हे झालं माझं फायनल टच, म्हणजे मांडणी झाली, पेजवरची मांडणी झाली, वन क्लिक फोटो कटिंग झाला. त्यानंतर हेअर पण आपण क्रिएट केले. त्यानंतर अदर फोटोग्राफ बसून पण त्याला मी बॉक्स डिझाईन करून त्याला थोडस स्ट्रोक पण मी वाढवला, एलिमेंटचा पण वापर केला, टायपोग्राफीवर पण मी काम केलं. अजून याच्यामध्ये खूप काय करू शकतोय आपण. पण आपण काय करू, आता एक शेड टोन क्रिएट करूया जो रिच टोन असेल. म्हणून माझा लेअर आहे, तो मी टॉपच्या लेअरला सिलेक्शन केलं, कंट्रोल शिफ्ट आल्ट ई म्हणजे एक मास्टर लेअर.
कंट्रोल शिफ्ट आल्ट ई, असं भन्नाट क्रिएशन माझ्या मनामध्ये साठलेलं आहे की कधीही न थांबणार, कधीही न थकणार, एकापेक्षा एक डिझाईन मी क्रिएशन करू शकतोय आणि तेही हटके. एक एक क्लायंट मला जोडलेत, अक्षरशः त्यांच्या घरामध्ये 6 ऑर्डर केलेत, 6 ऑर्डर आहे, अजून क्लायंट हटला नाही. आवाज मूट करता का हो? कुणाचा माईक ओपन आहे त्याने आवाज मूट करा प्लीज. आणि मग एक शेड क्रिएट करण्यासाठी ह्याला कंट्रोल जे करा, कंट्रोल जे म्हणजे डुप्लिकेट, परत कंट्रोल जे करा, म्हणजे 3 लेअर झाले, एकाच लेअरचे 3 लेअर झाले. आपलं काम का चांगलं बनतंय? कारण आपण लेअर मध्ये होणाऱ्या जे ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी सगळ्यात पहिला आम्ही समजून घेतल्या, नंतर बॅकग्राऊंड आम्हाला समजला, नंतर फ्लोरल्स, वेक्टर, इलेमेंट, शेप, मास्क, कंपोजिशन, लाईट्स, कलर शेड्स, ग्रेडियंटचा वापर, ह्या गोष्टी आम्हाला समजल्या. त्यामुळं आम्हाला आर्ट समजायला लागलं, क्रिएशन सुचायला लागलं, नवीन नवीन क्रिएशन आपल्या हातून घडायला लागलं आणि आमच्या मनाला आनंद निर्माण झाला, आमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झाला, आत्मविश्वास निर्माण झाला की मी हे करू शकतोय. आणि ही एनर्जी फक्त ज्ञान आत्मसात केल्यावरच मिळते, तोपर्यंत मिळत नाही. तुम्ही कमी नाही, तुम्ही आता जबरदस्त बनला, तुम्ही मार्केटमध्ये फाईट देऊ शकता, लक्षात ठेवा. इथपर्यंत मी तुम्हाला नेऊन ठेवले. कशाही पद्धतीने बिझनेस असू दे, पण आर्टला जर पकडलं तर तुम्ही मार्केटमध्ये फाईट देऊ शकता. आता फक्त तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. 2025 मध्ये एवढे भयानक पैसे कमवायचे आहेत, जे 10 वर्षामध्ये जेवढं कमवलं नाही तेवढं 1 वर्षामध्ये तुम्हाला इन्कम जनरेट करायचं आहे. म्हणजे एवढी तयारी तुम्हाला करायची आहे, लक्षात ठेवा. बघू काय होतंय, एकदा अंग झटकून देऊया आपण आणि कामाला लावूया. आता हा 3 नंबरचा जो लेअर आहे, बी घेतला आणि बी पकडून इथलाच एक शेड क्रिएट केला आणि आल्ट आणि बॅकस्पेसनी कलर फिल केला आणि कंट्रोल घेऊन त्याचा सॅच्युरेशन कमी केला, म्हणजे त्या कलरचं सॅच्युरेशन कमी केला. आणि कलरचं सॅच्युरेशन कमी केल्यानंतर मग सेकंड लेअर आहे लुमिनन्स करून घेतला आणि जो फर्स्ट लेअर आहे त्याची ऑपेसिटी काय केली, ऑपेसिटी कमी केली, म्हणजे मला एक शेड मिळाला, तो एक वेगळाच टोन माझा क्रिएट झाला. आणि मग याला कंट्रोल एल थोडी शॅडो ऍड केली आणि थोडीशी हायलाइट ऍड करून कंट्रोल एम ने मी काय केलं, थोडस पॅरामीटर वाढवला. आता कुणाला काय ग्रुपमध्ये काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला आणि कशा पद्धतीने तुमच्या लक्षात आला, बोलू शकता. आता तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. जबरदस्त क्रिएशन झालं. मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात 1 क्लिक सुपर फास्ट ऍक्शनचा वापर केलाय, म्हणजे खूप कमी वेळामध्ये काम केलं. जिथं माझा वेळ वाया जात होता तो वेळ वाचवला. वेळ वाचवण्यासाठी काय काय ऍक्शनचा यूज केला मी, बरोबर आहे. अजून कोणाला बोलायचंय सांगा. राजेंद्र कांबळे सर तुम्ही पण बोला. छान सर, सर बेस्ट झालं. ते तुम्ही नाव टाकलं ना ते भारी वाटलं आणि मग त्या हाताचं सांगितलं ते भारी वाटलं. आम्हाला तशा पद्धतीने फोटो काढायला पाहिजे, फोटो काढायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची प्लस पॉइंट म्हणजे की मी सुपर फास्ट ऍक्शन वापरले. आणि परत काय कुठल्याच अल्बमची म्हणजे अल्बमच्या सॉफ्टवेअरची गरज नाही याला, काही गरज नाही तर काही गरज नाही. तुम्ही मॅन्युअली पद्धतीनं, मी म्हणतोय की सॉफ्टवेअर लेआउटिंग सॉफ्टवेअर घ्या, मी नाही म्हणत नाही, कोणतंही घ्या, डिजिप्ले का कुठलंही घ्या, मी नावं नाही सांगत. पण तुम्हाला असे 5-7 पेजेस तुम्हाला अल्बम मध्ये क्रिएटिव्ह आर्ट तुम्हाला करावं लागेल, तेव्हाच ते अल्बम चांगला दिसणार आहे. आणि लेआउटिंग सॉफ्टवेअर जरी घेतलं त्यावेळेला तुम्ही जे फोटो फिल करणार आहे त्याचे लेआउट पण चांगले पाहिजेत. आता मी बनवले लेआउट त्या हिशोबाने डिझायनिंग केलेलं आहे, तर ते लेआउट चांगलं आहे. माझ्या लेआउट मध्ये बॉक्सचे डिझाईन वगैरे, कंपोजिशन, सेंटर पॉइंट बरोबर केलाय, तुमचे फोटो बरोबर फिल होतात. आणि त्या अल्बम मधले कव्हर पॅड आणि आतले पेजेस अशा पद्धतीने जर क्रिएशन केले, खूप जबरदस्त क्रिएशन करू शकता. मेहंदीची थीम असेल, सप्तपदी असेल, हळदीचे असतील, म्हणजे त्याच्यानंतर मेकअप शूट असेल, डेकोरेशन पेज असेल, गणपती पेज असेल. विचार करा की आपला मेन प्रोडक्ट हा अल्बम आहे. मेन तुम्ही फोकस म्हणजे काय, अल्बम डिझाईन तुम्हाला शिकलं पाहिजे करायला. मेन प्रोडक्ट आपला अल्बम आहे. आणि
कसं होतं की तुमच्या मनामध्ये आर्ट आहे, तुम्ही शिकलात बसून, तुम्ही ज्ञान आत्मसात केला, तुम्हाला फोटोशॉपची रचना समजली आणि तुम्ही त्या पद्धतीनं फोटोग्राफी करून खूप जबरदस्त काम करणार आहे. मला माहित आहे, कारण आता ग्रुपमध्ये मी बघतोय, आता मी 8 दिवस झालं ग्रुप सारखा चेक करतोय. दिवसातनं 3-3 वेळा मी ग्रुप चेक करतोय. कोण काय करतंय, कुणाला डिझाईन जमत नाही, कुणाच्या कामामध्ये कमीपणा आहे. मी पर्सनली आता फोन करायला चालू केलेत. काल 2-3 पर्सनली फोन केलेत. तुमचं काम चांगलं असेल तर अप्रिशिएट करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. हा तुमच्यासाठी माझा खूप मोठा आधार आहे, लक्षात ठेवा. आणि या सेशनला आपण इथे थांबूया. हा फोटो मी आपल्या ग्रुपमध्ये टाकतो. तुम्ही अशा पद्धतीचं क्रिएशन करून तुम्ही ग्रुपला अपलोड करा. आणि सक्सेस, सुप्रभात, शुभ डे, आणि सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. सगळ्यांना मी ग्रुपमध्ये अप्रिशिएट केलेलं आहे. थँक्यू आणि धन्यवाद. सर हॅलो, आता बोला. माझं तुम्ही फोटोशॉपचा प्रॉब्लेम हे करणार होता, ऑटोमॅटिकली बंद होते. मी 10 वाजता सांगितलंय ना. ठीक आहे, चालेल. हा, ओके. हा सर. सर हॅलो. ग्रुपमध्ये कोणाला बोलायचं होतं आता? हॅलो.